तर नमस्कार मंडळी, मी राज परदेशी आजच्या स्वराचं स्वागत करतो। छोटीशी व्हिडिओ बनवते, बरेच दिवस काही व्हिडिओ नव्हते तर आता मम्मी गेले पनवेलला आणि आज ते मोदी उद्घाटनला येणार एअरपोर्टच्या, तर दुकान आपला बंद आहे। त्याच्यामुळे मी आता गव्हांशी आणले, आता कोलबी आणले, तिला डोके ओढून घेतले, तर साफ करतो। साफ करून झाले का मग मस्त की तिची रेसिपी म्हणजे काहीतरी खायला, कारण की जेव्हा मी घरी एकटाच आहे असते काहीतरी बनवू, तुम्हाला पण दाखवतो, तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघा। कोलबी झाली साफ करून, हे बघा 3 प्रकारे साफ केले कोलबी। इकडं असे गेले, डोक्याची शेपटी ठेवले म्हणजे कालवणात डोक्याची चव उतरल। आपला डोका असतो ना, इथं अंडे असतात पिवली पिवली दिसतंय कुठं, हां बघा ते पिवली अंडे असतात ना, त्याची टेस्ट जाम भारी लागते। आणि नंतर मग हे असे केले, फक्त इथं शेपटी ठेवली कोलीवाडा करायला, प्रॉन्स कोलीवाडा, आणि डोका ठेवून बाकी सर्व सोलला आहे। हे काढले कोलबी फ्राय करायला। तर आजच्या व्हिडिओमध्ये 3 रेसिपी दाखवणार आहे, तर पूर्ण ब्लॉग बघा। आणि जर आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। अशाच नवीन व्हिडिओ येत राहतील, आणि घरी पण ट्राय करा। नाही जर जमत तर आपल्या इथं खायला माझ्या आजची रेसिपी आहे एक विरा सीफूडला। तर चला बनवायला घेऊ, मॅरिनेट करतो। तर चला आता मॅरिनेट करायला घेऊ। आधी आपले फ्रायचे आणि कोळीवाड्याचे पण सोबतच मॅरिनेट करतो, कारण की फक्त कोळीवाड्याला नंतर फक्त पीठ लावायचं आहे आणि फ्रायवाल्यांना फक्त मसाला लावायचा आहे। तर आता दोन्ही सोबतच मॅरिनेट करतो, म्हणजे नंतर फ्रायचे एकदा साईडला काढले का मग याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ टाकून त्यांना आपला कोळीवाड्यासारखा करू दाखवतो तुम्हाला। तर आधी घे तुम्ही अद्रक लसूण पेस्ट, आणि त्याच्यात नंतर मग हळद, आपला घरचा मसाला, मला तिखट लागते म्हणून मी जास्त मसाला टाकलाय, आणि मीठ। तर आता राहिलेली जी कोलबी आहे तिचा आता मस्त कोलंबी मसाला बनवतो। हे एकटाच आहे म्हणून जास्त रस्सा वगैरे नाही करत, सुका बनवतोय। आधीच्या व्हिडिओमध्ये पण ते बनवलेलं आहे मी, तर आता परत तेच बनवतोय। आणि आता एक टॅमॅटो घेतला आहे, तो पण कापून घेऊ। तर कांदा टॅमॅटो तर कापून झालेला आहे, आता पटकन बनवत घेऊ। तर कांदा अर्धा मारून झाला आहे, त्यात टाकू टोमॅटो, आणि अद्रक लसूण पेस्ट, तर 5-10 मिनटं झाले, कोलबी शिजते, तर बघू आता झाले का।
असा मस्त कलर आलाय बघा. आणि कोलबी शिजले का चेक करायला ट्रिक असते. असे कोलबी आहे ना दाबून बघायचे, तिथं असे दाबले ना म्हणजे शिजले. जर कडक वाटत असेल तर मग ते नाही शिजले, असे दाबते आता फुटते. आता गॅस बंद करतो आणि कोलबी फ्राय करायला घेतो आणि कोळी वडा करतो. कोलबी मसाला तिकडे आता टाटा काढून ठेवला, तर आता कोलबी फ्राय करायला घेतो. ही कोलबी फ्राय होते तेव्हापर्यंत कोळी वड्याचं लावायला घेतो. याच्यामध्ये फक्त आता आपल्याला तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. तर आता इकडं कॉर्नफ्लॉवरने तांदळाचं पीठ 2-2 चमचे घेतलं आहे. तर मस्त त्याची मिक्स करू, त्याला अशी कोटिंग द्यायची. थोडंसं पाणी घेऊ म्हणजे जाड कोटिंग लागेल. गाईचे बॉक्स ते कोळी वड्याचे पण आता कोलबे सोडलेले आहेत. कसा मस्त की कलर आला आहे बघा. थोडे अजून फ्राय होऊन देऊ आणि त्यात आता टाकू लसूण, म्हणजे जो पीठ राहिलेला आहे ना त्यातच लसूणाचा कालवाचा, आणि तो नंतर मग त्याच्यात सोडू म्हणजे अजून मस्त की भारी टेस्ट लागेल. तर गाईस मस्त की आता झालेलं आहे. इकडे बघू शकता कोलंबी मसाला, कोलंबी तवा फ्राय आणि कोलंबी कोळी वडा. कसला वस्तू हास येते बघा. हे कोळी वडा, इकडं कोलंबी मसाला आणि इकडं कोलंबी तवा फ्राय. आता थोडं तुला जेवायला घेऊ म्हणजे माझ्या अजून अंकलने अजून पारोशीच आहे. मी सकाळी लवकर उठलो, मम्मीला सर्व तयारी करून जे गव्हाणला घेतो तिकडनं कोलब्या आणल्या. आता हे सर्व फ्राय करून ठेवलं आहे. मामीनं मस्त की भाकरी केल्या का खायला घेऊ. तर गाईस बघा आता मस्त ही गरम गरम तव्यावरची भाकरी आलेली आहे आणि घेतलं जेवायला. कसला भारी दिसतं बघा. कोळी वडा, तोंस मसाला, तवा फ्राय. तर चला आपण जेवतो आणि ते पण घरी करून अशी मस्त की रेसिपी ट्राय करूया आणि मस्त मजा घ्या. भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत राम राम.